राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा वाशिममध्ये सुरू असून या यात्रेदरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष दामू इंगोले यांनी त्यांना तुरीची झाडं देऊन भेट देऊन त्यांचे स्वागत केले। तर केंद्र सरकारनं मोझांबिक देशासोबत तूर आयातीचा करार केल्यामुळे देशातील तुरीचे दर कोसळलेत आणि हा करार रद्द करण्यासाठी विधानसभेत आवाज उठवावा अशी मागणी करण्यात आली आहे। पंढरपूरच्या कासेगाव परिसरामध्ये अवकाळी पाऊस झालेला असून त्याचा द्राक्ष बागांना मोठा फटका बसलाय। तर भुरी, करपा, दवण्या असे विविध प्रकारचे रोग पडण्याची भीती असल्यानं शेतकऱ्यांना फवारणीचा खर्च आता वाढणार आहे। केंद्र सरकारच्या वाढवण या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाविरोधात स्थानिकांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय। तर डहाणूमध्ये बंदर विरोधी संघटनांनी महत्त्वाची बैठक देखील होणार आहे आणि 22 डिसेंबर रोजी होणाऱ्या बंदर संदर्भातील जनसुनावणी, नियोजन आणि बंदर विरोधात आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात जिल्ह्यातील 26हून अधिक संघटना या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। तर मुंबईचे माजी महापौर आणि ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडली आहे। तर दळवी यांच्या कारची तोडफोड झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घराजवळ बंदोबस्त तैनात केलाय। अमरावती जिल्ह्यामधील मेळघाटामधील हरिचाल येथे 21 दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित झालाय। तर कमी दाबानं वीज पुरवठा होत असल्यानं पाणीपुरवठा बंद झाल्याची माहिती समोर येते आणि पाण्यासाठी आदिवासींची पायपीट सुरू आहे। गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवदर्शनासाठी आले असून डॉक्टर प्रमोद सावंत हे कुडाळमधील प्रसिद्ध माणगाव दत्त मंदिरमध्ये विधिवत पूजा करून दत्तचरणी नतमस्तक झाले आणि यावेळेस त्यांनी विधिवत पूजा करून आरती देखील केली आहे। कंत्राटी आरोग्य कर्मचारी गेल्या 14 दिवसांपासून संपावर आहेत, त्यामुळे आता ग्रामीण भागातील आरोग्य सेवेवर परिणाम झालाय। तर छत्रपती संभाजीनगरमधील 279 उपकेंद्रांमधील आरोग्य सेवा बाधित झाली आणि शासकीय सेवेत थेट समायोजन करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। खासदार हेमंत पाटील यांना राष्ट्रपतींकडून समन्स बजावण्यात आला। 4 डिसेंबरला संसदेमध्ये हजर राहण्यासाठी हा समन्स देण्यात आलाय। तर हेमंत पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता। मराठा आरक्षण मुद्द्यावर लोकसभा अध्यक्षांकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला होता। बीड जिल्ह्यामध्ये तिसऱ्या दिवशी सुद्धा अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। रात्री झालेल्या पावसानं अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं। तर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांमध्ये 33 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मनमाड, लासलगावसह नाशिक जिल्ह्यामधील बहुतांश बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावामध्ये सुधारणा झाली असून उन्हाळा कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 3300 भाव मिळाला होता आणि त्यामध्ये आता 700 रुपयांची सुधारणा होऊन 4000 रुपये भाव मिळतोय। सांगली शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली असून या पावसाचा द्राक्ष बागांना मोठा फटका बसत असून अन्य रब्बी पिकांना सुद्धा या पावसाचा फायदा होणार आहे। तर छाटणी झालेल्या द्राक्ष बागांवर मोठा परिणाम होऊन रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जाते। वर्धा सेलू दरम्यान पवनार शिवारामध्ये कार दुचाकीचा अपघात झालाय। अपघातामध्ये केळझर येथील दाम्पत्याचा मृत्यू झाला असून कारनं दुचाकीला दिलेल्या धडकेमध्ये पतीचा जागीच तर पत्नीचा रुग्णालयात मृत्यू झालाय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शनी शिंगणापूर दौरा असून शनिदेवाला तेल अभिषेक करणार आहेत आणि राष्ट्रपती 2 तास मंदिर परिसरात असणार आहेत। तर मंदिर परिसरामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। धुळे जिल्ह्यामधील शिंदखेडा तालुक्यामध्ये 9 फुटी अजगराला सर्पमित्रांनी जीवदान दिले आणि तावखेडा गावातील शेतकरी भूषण गिरासे यांच्या शेतातील गायीच्या गोठ्यामध्ये भला मोठा अजगर आढळलाय। सर्पमित्र भूषण कडरे यांनी वनविभागाच्या मदतीनं अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडले। अमरावती विभागामध्ये गेल्या 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय। पावसानं हजेरी लावली आणि या अवकाळी पावसामुळे कापूर, तूर, संत्रा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि अमरावती विभाग 31.2 मिलीमीटर पावसाची या ठिकाणी नोंद झालेली असून शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे। तर भुसावळ शहरामध्ये मोठ्या प्रमाणात धुकं पसरलं होतं। तापी नदी परिसरामध्ये धुक्याचं प्रमाण अधिक होतं। तर शहरात झालेल्या पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे कमाल आणि किमान तापमानात घसरण झाली। शहराचं कमाल तापमान 29.9 अंश सेल्सिअस, किमान तापमान 19.1 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलंय। नागपुरामधील हिवाळी अधिवेशनासाठी आजपासून लक्षवेधी स्वीकारण्यात येणार आहेत। तर विधान परिषदेमध्ये 1800 तारांकित प्रश्न दाखल झाल्याची माहिती मिळते आणि 7 ते 20 डिसेंबर पर्यंत हिवाळी अधिवेशनाचं काम चालणार आहे।
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं, त्यामुळे आता अधिवेशनामध्ये सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर आपली भूमिका ठामपणे मांडा अशा सूचना उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदारांना दिल्यात. तर मुंबईमधील आमदारांनी सामान्य नागरिकांच्या समस्यांवर अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करा, तसंच बाहेरील आमदारांनी शेतकरी नुकसान आणि विम्यासंदर्भात सरकारला प्रश्न विचारा असे आदेश ठाकरेंनी दिले. शिवसेनेमधील बंडादरम्यान पक्षानं एकनाथ शिंदेंना तातडीच्या बैठकीसाठी 2 पत्र पाठवली होती. त्यापैकी दुसरं पत्र हे व्हॉट्सअॅपने पाठवल्याचं प्रभूंनी उलट तपासणीमध्ये सांगितलं होतं. मात्र काही वेळानंतर सुनील प्रभूंनी साक्ष फिरवली आहे. आज पुन्हा सुनील प्रभूंची उलट तपासणी केली जाणार आहे. मुख्यमंत्री आज कोकण दौऱ्यावर असून रत्नागिरीमध्ये लोटे इथे कोका कोलाच्या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं जाणार आहे आणि रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन सुद्धा होणार आहे. 2,500 कोटींच्या कोका कोला प्रकल्पामुळे 3,500 जणांना रोजगार मिळणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. कर्जतमध्ये अजित पवार गटाचे राज्यव्यापी अधिवेशन पार पडत असून यासाठी जय्यत तयारी करण्यात आली. अजित पवारांसह सगळे नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि यावेळेस राजकीय रणनीतीबाबत चर्चा होणार असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पृथ्वीराज चव्हाणांवर निशाणा साधलाय. पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कधीच काम केलेलं नाही आणि विचार सुद्धा केला नाही असं बावनकुळे म्हणाले. तर मराठा आरक्षणाची केस जेव्हा सुप्रीम कोर्टात होती तेव्हा तत्कालीन महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झोपी गेले होते का, तर महाविकास आघाडीचे सगळे नेतेही झोपी गेले होते असं म्हणत आगपाखड केली आहे. मामानं त्यांच्या जागी मामीचा जुगाड लावला असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी जळगावचे आमदार सुरेश भोळे यांना टोला लगावला आणि महिलांसाठी आरक्षणाचा कायदा सरकारनं संमत केला आणि त्याचा फायदा घेत मामानं जुगाड लावला असल्याची टीका त्यांनी केली आहे. तर लोक तुमच्या सभांना गर्दी करतील, मात्र निवडणुकीच्या वेळेस बटण हे कमळाचंच दाबतील असा टोला बावनकुळे यांनी लगावलाय. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी जाहीर सभेमध्ये थेट पोलिसांनाच इशारा दिलाय. तर टिपू सुलतानच्या फोटोला हार घातला असून याआधी आदेश दिला होता, तुम्ही फोटोला हार घातला तर बघा असे काही जणांचे आदेश होते. पण पोलीस खात्याला माझं आव्हान आहे की 5 वर्षानंतर निवडणुका येतात आणि सरकार बदलतं, हे लक्षात ठेवा असा इशारा त्यांनी दिलाय. माजी महापौर दत्ता दळवी यांच्यावर सूडबुद्धीनं कारवाई करण्यात आलेली असल्याचा आरोप उबाटा गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केलाय. तर दळवी आपल्यासोबत येत नाहीत, त्यामुळे दबावतंत्र वापरण्यासाठीच अटक करण्यात आली असल्याची टीका नाईकांनी केली आहे. तर महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग 3 ते 6 डिसेंबर असं 4 दिवसांच्या धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यामध्ये ते धाराशिव, लातूर, सोलापूर या 3 जिल्ह्यामध्ये मराठासह विविध जातींच्या संदर्भात क्षेत्रीय पाहणी करणार आहेत आणि तसंच विविध जातींच्या नोंदी अभिलेखात तपासणार आहेत. धाराशिव जिल्ह्यामध्ये निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार लोकसभा निवडणुकीची तयारी जी आहे ती आता सुरू झाली आहे. तर मतदार यादीमध्ये 2 वेळेस नाव असलेल्या 63,000 मतदारांची नावं कमी करण्यासाठी नोटीस पाठवण्यात आल्या आणि त्यांच्या आक्षेप सुनावणीला आजपासून सुरुवात होणार आहे. मुक्ताईनगर शहरामधील प्रवर्तन चौकामध्ये राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देत भाजपतर्फे निषेध आंदोलन करण्यात आलं आणि खडसे कुटुंबियांची सलोखा राखणारे भाजपचे पदाधिकारी या आंदोलनाला उपस्थित होते. राज्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आजही राज्यात अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी पावसाची रिमझिम पाहायला मिळते. तर मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पुढच्या 24 तासांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तर आज विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. वर्ध्यामध्ये सलग 3 दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे कपाशी पिकाचं मोठं नुकसान झालंय. तूर पिकाला सुद्धा त्याचा फटका बसलाय आणि कापूस पूर्णपणे भिजल्यामुळे कापसाच्या ग्रेडमध्ये फरक पडणार असून देखील भावही कमी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे. राज्यात अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीबाबत आता राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा झाली आणि बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीनुसार 3 हेक्टरच्या मर्यादेत तातडीनं मदतीचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानुसार आता जिरायतीसाठी हेक्टरी 8,500 रुपये, सिंचनाखाली पिकांसाठी हेक्टरी 17,000 रुपये आणि बागायतींसाठी हेक्टरी 22,500 रुपये मदत केली जाणार आहे. तर जळगाव जिल्ह्यामधील भुसावळ परिसराला अवकाळी पावसानं झोडपलं. या पावसानं हवेत मोठ्या प्रमाणात गारवा वाढलाय. मात्र या पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. जळगावच्या बोदवड तालुक्यामधील 3ही मंडळांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. त्यामुळे आता मनूर परिसरामधील मोसंबी आणि सीताफळांच्या बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तर काही भागांमध्ये हरभरा पिकाचं सुद्धा नुकसान झालंय.
तर पुण्याच्या आंबेगाव तालुक्यामधील पूर्व भागामध्ये शेतमजुरीचे वाढलेले दर आणि त्याचबरोबर मजुरांची टंचाई निर्माण झाली, त्यामुळे शेतकरी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मशीनच्या साहाय्याने कांदा लागवड करताना पाहायला मिळतोय। अकोला जिल्ह्यासह राज्यभरामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेला असून खरीप आणि रब्बी या दोन्ही पिकांचं अतोनात नुकसान झाले, तर शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। तर म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेतील 5863 सदनिकांच्या विक्रीसाठी 5 डिसेंबरला संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे। पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही मिरवणूक काढण्यात येणार आहे। देशामध्ये महागाईची चिन्ह असताना खाद्यतेल उत्पादनामध्ये 30% तोटीची चिन्ह आहे। देशात तेलबिया पिकांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली होती, मात्र पेरणीनंतरच्या अनियमित पावसामुळे प्रत्यक्ष उत्पादनात घट झाली असून त्यामुळे 10 दिवसांमध्ये किमतीमध्ये 20% वाढ झाली आहे। एकच व्यक्ती अनेक बँकांचं पतसंस्थांकडून कर्ज घेऊन कर्ज बुडवण्याचे प्रकार वाढले, त्या प्रकारांना आता आळा घालता यावा यासाठी तसंच कर्जदाराची पतसंस्थांना पत कळावी यासाठी सिबिल मेंबरशिप मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडे सहकार विभागाने धाव घेतली आहे आणि त्याबाबतचा प्रस्ताव देण्यात आला। केंद्राकडून त्याबाबत हालचाली सुरू असल्याचे सांगितलं जात आहे। पनवेल महापालिकेच्या भरती प्रक्रियेची तयारी अंतिम टप्प्यात आली, तर 377 जागांसाठी 8 ते 11 डिसेंबर दरम्यान राज्यभरात 21 जिल्ह्यांमधील 57 केंद्रांवर विविध पदांची लेखी परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेसाठी आता राज्यभरातून तब्बल 54,558 उमेदवारांनी 377 जागांसाठी अर्ज भरले। मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी नागपूर सोलापूर दरम्यान विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आणि या रेल्वेगाडीला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, वडनेरा, धामणगाव आणि वर्धा इथं थांबा देण्यात येणार आहे। तर या रेल्वेगाडीला एकूण 17 डबे असतील आणि एक द्वितीय वातानुकूलित, त्याचबरोबर 3 तृतीय वातानुकूलित, 8 शयनयान, 2 गार्ड ब्रेक व्हॅनसह 5 सामान्य द्वितीय श्रेणी अशी संरचना असणार आहे। सरकारी नोकरी आणि शिक्षणामध्ये तृतीयपंथीयांना आरक्षण देण्याचे आदेश देऊ शकत नाहीत असं महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणानं स्पष्ट केलंय आणि याच वेळेस या समुदायाचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करणं पुरेसं नाही, तर त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारनं उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं सुद्धा अधोरेखित केलंय। महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2 डिसेंबरला घेण्यात येणार होती, मात्र प्रशासकीय कारणास्तव ही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आणि आता ही परीक्षा 10 डिसेंबरला होणार आहे। तर भुसावळ पश्चिम मध्य रेल्वेमध्ये बरंज ते गाडरवाडा स्टेशन दरम्यान नॉन इंटरलॉकिंगचं काम हाती घेण्यात आलंय, त्यामुळे भुसावळ कटनी एक्सप्रेस काही दिवस रद्द करण्यात आली आहे। भुसावळ कटनी एक्सप्रेस 1 ते 11 डिसेंबर दरम्यान आणि कटनी भुसावळ एक्सप्रेस 2 ते 12 डिसेंबर पर्यंत रद्द करण्यात आली, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे। ठाणे रेल्वे स्थानकामधून बुधवारी संध्याकाळी 7:30 ते 8च्या सुमारास कर्जत बदलापूरसाठी रवाना होणाऱ्या लोकलच्या वेळापत्रकात अचानक बदल करण्यात आला। लोकल ट्रेनमध्ये तांत्रिक चाचणी करण्यात येणार असल्यामुळे वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आल्याचं मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं, मात्र त्यामुळे आता संध्याकाळी कामावरून परतणाऱ्या नोकरदार वर्गाचे हाल झाले। तर भाईंदर पश्चिम येथील राई, मोरवा आणि मुर्धा गावामध्ये प्रस्तावित करण्यात आलेले मेट्रो कारशेड आणि मार्गिका विकास आराखड्यातून रद्द करावं या मागणीसाठी तेथील ग्रामस्थांनी नगर विकास परिषद विभागाकडेच जवळपास 500हून अधिक हरकती दाखल केल्या आहेत आणि यावर शासन काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। देशामधील बाजारामध्ये कापसाच्या भावात काहीसे चढ-उतार सुरू असून वांद्यामध्ये भाव स्थिर दिसत नाहीत, त्यामुळे आता नुकत्याच पडलेल्या या पावसानं कापूस पिकांचं मोठं नुकसान झालं, त्यामुळे कापसाची गुणवत्ता कमी होण्याचा धोका आहे आणि सध्या कापसाला प्रति क्विंटल सरासरी 6,700 ते 7,300 रुपयांचा भाव मिळतोय। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीन आणि सोयाबीनच्या दरामध्ये चढ-उतार सुरू आहे। देशामधील बाजारात सोयाबीनमध्ये क्विंटल मागे 50 ते 100 रुपयांचे चढ-उतार सुरू आहेत आणि बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी 4,800 ते 5,100 रुपयांचा भाव मिळतोय। तर मक्याचे भाव आता काही आठवड्याभरापासून स्थिर दिसतात। यंदा खरीपातील मका उत्पादनात मोठी घट झाली आहे, त्यामुळे मक्याच्या भावात मागील महिन्याभरात क्विंटल मागे 300 रुपयांपर्यंत वाढ झाली आणि मक्याचा बाजारभाव सरासरी 2,000 ते 2,200 रुपयांपर्यंत पोहोचलाय। तर आल्याच्या भावामधील नरमाई कायम आहे। आल्याची बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमी असून वाढलेल्या भावात आल्याचा उठाव कमी झाला होता। तसंच नवा माल बाजारात पुढील 1 ते 1.5 महिन्यामध्ये सुरू होईल, त्यामुळे आल्याचे भाव आता 7,000 ते 9,000 दरम्यान आहेत।
बाजारामध्ये हिरव्या मिरचीच्या भावामध्ये मागील काही दिवसांपासून नरमाई आल्याचं दिसते. पावसानं मिरची पिकाला मोठा तडाखा दिलाय. परिणामी बाजारामधील आवक सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आता पुढील काळात हिरव्या मिरचीचे भाव तेजीत राहू शकतात असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशामधील 80 कोटी गरिबांना दरमहा 5 किलो मोफत अन्नधान्य देणाऱ्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला आणखी 5 वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णय आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. तर या निर्णयाबद्दल माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी माहिती दिली आहे. आणि या बातम्यांचा बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत इतरही बातम्या पाहणार आहोत. तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत.